नमस्कार. आपल्या महाराष्ट्रात हजारो गावं आहेत आणि या सगळ्या गावांचा कारभार एकाच कायद्याच्या आधारे चालतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे, नाही का? आज आपण त्याच महत्त्वाच्या कायद्याची म्हणजेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या अगदी सुरुवातीच्या पायाभूत भागाची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल की अरे, आपलं गाव किंवा कोणतंही गाव, तिथलं प्रशासन नेमकं कसं चालतं? या प्रश्नाचं उत्तर एका कायद्यात दडलेलं आहे, जो खरं तर गावाच्या कारभाराचा कणा आहे. आता बघा, जसं आपला देश चालवण्यासाठी एक संविधान आहे, एक नियमावली आहे, तसंच प्रत्येक गाव व्यवस्थित चालावं, तिथे विकास व्हावा, यासाठी एका मजबूत आराखड्याची गरज असते. आणि याच आराखड्यावर त्या संपूर्ण गावाचं भविष्य अवलंबून असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे ना, ते प्रत्येक गावासाठी असलेले एक अधिकृत रूल बुक आहे. एक ब्लूप्रिंटच म्हणा ना. गावाचा कारभार कसा चालेल याची सगळी दिशा हेच नियम पुस्तक ठरवतं. चला तर मग ह्या नियम पुस्तकाचं पहिलं पान उघडूया. म्हणजे कलम 1 मध्ये नक्की काय लिहिलं आहे ते पाहूया. कोणत्याही कायद्याची सुरुवात होते ती अर्थातच त्याच्या अधिकृत नावाने. तर या कायद्याचं अधिकृत नाव आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. पण इथे एक रंजक गोष्ट आहे. हा कायदा मूळतः 1959 साली मुंबई ग्रामपंचायत अधिनियम या नावाने ओळखला जायचा. का? कारण तेव्हा आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायचं होतं. म्हणजे विचार करा, या कायद्याचा पाया 1959 मध्येच घातला गेला होता. आणि तेव्हापासून आजपर्यंत जसा काळ बदलला, गरजा बदलल्या, तशा यात सुधारणाही होत गेल्या. अगदी 2015 मध्ये सुद्धा यात महत्त्वाची दुरुस्ती झाली. यावरूनच या कायद्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, कायद्याचं नाव तर आपल्याला कळालं, पण पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा कायदा नेमका कुठे लागू होतो? याचं उत्तर आपल्याला मिळतं कलम 2 मध्ये. तर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू होतो. याचा अर्थ काय? तर महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रत्येक गावातील प्रशासनात एक समानता आणण्याचं महत्त्वाचं काम हा कायदा करतो. यामुळे संपूर्ण राज्यात एकाच पद्धतीचं ग्रामशासन आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतातच. हा कायदा शहरी भागांना म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लागू होत नाही. साहजिकच आहे, कारण त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी वेगळे स्वतंत्र कायदे आहेत. आता बघा, कोणताही कायदा जर नीट समजून घ्यायचा असेल तर त्यातील महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ आपल्याला पक्के माहीत असायला हवेत, नाही का? कलम 3 आपल्याला बरोबर याच मूलभूत संकल्पनांची ओळख करून देतं. या कायद्याचा सगळ्यात मूळ आणि पहिला घटक आहे गाव. आता गाव म्हणजे नक्की काय? तर शासनाच्या राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये ज्या क्षेत्राला अधिकृतरित्या गाव म्हणून घोषित केलं जातं तो प्रत्येक भाग. इथूनच या सगळ्या प्रशासकीय रचनेची सुरुवात होते. आता येऊया ग्रामसभेकडे. ही संकल्पना म्हणजे गावाच्या लोकशाहीचा आत्माच आहे. गावाच्या मतदार यादीत ज्यांचं नाव आहे ती प्रत्येक व्यक्ती ग्रामसभेची सदस्य असते. म्हणजे बघा, गावातील प्रत्येक नागरिकाला प्रशासनामध्ये थेट सहभागी होण्याचा हक्क ही ग्रामसभा देते. आणि तिसरी तितकीच महत्त्वाची व्याख्या म्हणजे पंचायत. ग्रामसभेतील सदस्य मतदानाने ज्या प्रतिनिधींना निवडून देतात त्यांची मिळून ही संस्था बनते. सोप्या भाषेत सांगायचं तर पंचायत म्हणजे गावाचं सरकार, जे गावाचा सगळा दैनंदिन कारभार पाहतं. तर मग या पहिल्या आणि अत्यंत पायाभूत प्रकरणातून आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया. या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कायद्याचं नाव, त्याची व्याप्ती आणि या 3 महत्त्वाच्या व्याख्या गाव, ग्रामसभा आणि पंचायत, याच 3 खांबांवर संपूर्ण ग्रामप्रशासनाचा डोलारा उभा आहे. हा पायाच आपल्याला सांगतो की गावाच्या विकासाला नक्की दिशा कशी मिळते. पण खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होते. ही ग्रामपंचायत नेमकी तयार कशी होते? तिचे सदस्य कोण असतात? त्यांची निवड कशी होते? त्यांचे अधिकार काय असतात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कायद्याच्या पुढच्या प्रकरणांमध्ये मिळणार आहेत. आणि त्यावरच आपण पुढच्या भागात सविस्तर बोलणार आहोत.